युगला ही गाडी एवढी छान जमायला लागली की फक्त राऊंड म्हणायचो तो पटपट राऊंड करायला लागतो. त्यानंतर सकाळी सकाळी मी लवकर आवरलं होतं आणि आज मम्मी जाणार होती. 12:30ला तिची गाडी होती. नेमकं तिची युगची ओळख होते आणि तिची जायची वेळ झाली. तिला काही कामं होती तिकडे, त्यामुळे तिला जाणं होतंच. तिने तिचं सगळं आवरलं आणि ते युग जसं आजीला सांगत होता, "जाऊ नको, जाऊ नको." त्याची यावेळी खरंच खूप छान ओळख झाली. त्या दोघांना असं बघून मलाही छान वाटत होतं. आई तर इथे त्याच्यासोबत असतातच, पण मम्मीला काही तेवढा वेळ मिळत नाही त्याच्यासोबत खेळायला. पण यावेळी ती 3 दिवस राहिली, तर मलाही खूप छान वाटलं. आणि युग रोहित ऑफिसला जाणार होता, तर तो मम्मीला देखील तसंच सोडणार होता. मम्मीने जेवण वगैरे केलं आणि ती घरी जाण्यासाठी निघाली आणि इकडे युगची रडारड सुरू झाली, कारण त्याला कारमध्ये बसायचं होतं. पण मग मी त्याला गार्डनमध्ये घेऊन गेले आणि मग तो शांत झाला. आई-बाबा त्याच्यासोबत गार्डनमध्येच खेळणार होते. मी ऑफिसला गेली आणि कामावरून घरी आली, तर इकडे बघते तर आजी आणि युगचं ओट्स आणि दूध खाणं चाललं होतं आणि तो त्याला चॉकलेट म्हणून खात होता. आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं, "ताई तू फीड बंद केलं का?" तर नाही, मी अजून फीडिंग बंद नाही केलं आहे. तर मला असं वाटतंय की मला औषधच यूज करावं लागेल, कारण माझ्याकडनंच ते पॉसिबल होत नाही आहे. तर बघेल मी अजून कसं करायचं आहे. त्यानंतर इकडे युगची एक खेळणी आली होती. आता स्क्रीन टाईम द्यायचा नाही म्हटल्यानंतर नवीन-नवीन खेळणी बघावे लागतात आणि त्यातच एक ही शेप्स आणि नंबरिंगची खेळणी ऑर्डर केली होती. त्यानंतर आयरा दीदी आणि मना दीदी इथे नंबरिंगचा एक व्हिडिओ बघत होते आणि ते तिघं इतके हसत होते आणि त्यांना बघून युग पण कॉपी करत होता आणि हसत-हसत आमच्या दिवसाचा शेवट झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.